पहिला त्यांना आपण संधी दिली नाही बोलायची. तुमच्याकडे काय येत आहे शेतामध्ये? गहू आहे. आणि त्याच्या गव्हाच्या अगोदर काय होतं त्या शेतात? भात काढला आणि गहू लावला. तुमच्याही शेतामध्ये तसंच? बरं बरं. हां, काय केलं? लसूण लावलाय. हां. आणि भाजीपाला तुम्ही घेताय कधी? काय घेता? हां, कांदे किंवा वाल. आणि कधीतरी घेता म्हणजे मागच्या 4-5 वर्षात किती वेळा घेतला? बरं. कसं झाले पैसे त्याचे? बरं बरं बरं. हां. तरी किती झाले? झाले का? किती होत आहे? अर्धा एकर? थोडा होता. तेवढ्या क्षेत्रामध्ये समजा किती, जेवढा वाल होता त्या क्षेत्रामध्ये गहू केला असता तर किती हजारात झाला असता? नाही सांगा की, ऐका तरी. आपण एक चर्चा करतोय. समजा तेवढ्या क्षेत्रामध्ये गहू केला असता तर किती पैसे झाले असते? झाले असते. आणि वालाचे किती झाले? 15. म्हणजे मग गव्हापेक्षा जास्त झाले पैसे. गव्हापेक्षा जास्त झाले वालाचे. मग आता ह्या वर्षी काय केलं नाही वाल तुम्ही? मग कशामुळं? हां हां, आर्थिक ह्याच्यामुळं. हां, चाल. आणि वालाला खर्च किती? 5,000 झाला असेल का? हां, फवारणी. ज्यावेळेस फुलवर राहतं त्यावेळेस फवारणी जास्त येते. नाशिकला रस्ता ही एक तुमची महत्वाची समस्या दिसते. रस्ते नसते. नाही, ते तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकांकडे आग्रह धरायला पाहिजे. भरपूर योजना आहेत माती परीक्षणाला. कृषी तुमच्या शेतामध्ये काय कधी भाजीपाला केलाय? कधीच नाही का? गहू आणि अशीच पिकं असतात. बरं. आता ह्यांनी जसं सांगितलं ना, यांच्या दिंडोरीच्या नातेवाईकाचं तिकडं खूप भाजीपाला आहे. टोमॅटो, भोपळा 150 कॅरेट वगैरे निघतात एका ह्याला तोडण्याला. तसं तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये की तुमच्यापेक्षा पूर्णच वेगळं चित्र असणार आहे की खूपच भाजीपाला आहे. 70% लोक भाजीपालाच करतात. असं किती किलोमीटरवर गाव असेल इथनं? नाही, असू द्या, मातीचं आपण नाही बोलत. आपण काय म्हणतोय की इथून किती किलोमीटरवर की 70% लोक टोमॅटो किंवा भाजीपाला घेत आहेत, असं किती किलोमीटरवर असतील असे? कुठं का असं ना, घाट माथ्यावर असं इथे घाटाच्या वरती 20-25 किलोमीटरवर भरपूर घेतात. इकडे इथून गेला देवरगाव वगैरे हा परिसर आहे. हा फक्त 7-8 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे. तिकडे टमाटे भरपूर तिकडे जास्त आहे. जर 5-6 किलोमीटरवर, मग त्यांना वाहतुकीची समस्या येत नाही? तिथं ट्रकच येतो. त्यांना पण मार्केटला न्यावं लागते माल. ट्रक नाही, तिथं जे आहे 6-7 किलोमीटरवर की खूप म्हणजे निम्मे शेतकरीच भाजीपाला करतायत असं आपण समजू. म्हणजे 100पैकी 50 जण भाजीपाला करतायत. त्यांचं किती म्हणजे कसं विक्री व्यवस्था कशी आहे त्यांची? भाजीपाल्याचे आम्हाला गिरणारा किंवा नाशिक त्यांना पण तेच आहे, मार्केटात जावं गिरणार नाशिक. ट्रान्सफरवाले नाही एवढे इकडे. ती इथं मग सर्व शेतकरी म्हणून कोणी पिकअप मध्ये गाड्या घेऊन गिरणाऱ्याला नाशिकला. साहेब, उत्पन्नामध्ये जे आहे ना, इकडे जर 1 रुपया गुंतवला तर 25 पैसे नफा मिळतो. बर, 25 पैसे तुमच्या गावाला. तर इथून 5 किलोमीटरला टमाटे आणि इथली टमाटे याच्या प्रतमध्ये किती मोठी टमाटे असेल, इथे छोटी आकार आहे. नाही, ते तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी करत नाही, ही समस्या आहे बरं का. माती ऐका तरी,
तुमच्या सांगण्यावरनं मी परत टमाट्याच्या सीझनमध्ये पण एकदा येईन तुमच्याकडे. तुमचं जे आहे ना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर नसणं ही समस्या आहे खरी मूळ. आता ड्रीप असेल ना, मी तुम्हाला सांगतो कसं ते आहे. ड्रीप जर असेल तर समजा तुमचा सुकवा रोग येतोय एखाद्या बुरशीमुळं, तर तुम्ही ड्रीपद्वारे त्याला लगे औषध सोडू शकता. ड्रीप तुम्हाला काय करावं लागते की पाणी फ्लड इरिगेशननं देत आहे. जमिनीची समस्या पाण्यामार्फत जाणाऱ्या औषधातूनच मिटणार आहे जर ती बुरशी असेल तर. त्यामुळे तुमचं मुख्य अडचण ही तंत्रज्ञानाचं हे नाही. आणि तंत्रज्ञान कधी होतं माहीत आहे का की 5, 6, 7, 8 शेतकरी मिळून ते करायला लागले ना की एकाचं बघून दोघं असे होतात आणि परत मग तशा पद्धतीनं तुमचं विकास सुरू होतो. तर ड्रीप आणि ड्रीपच्याद्वारे औषधं सोडणं, माल फुगवण्याची औषधं, का तर 6 किलोमीटरमध्ये वातावरणात एवढा फरक नसतो. 6 किलोमीटरमध्ये म्हणजे खूप कमी किलोमीटर झाले. हां, 6 किलोमीटर म्हणजे आपण नाशिकचं तापमान मोजलं तर द्वारका आणि अजून सगळ्यात लांब कुठं असेल ते किती, ते 10 किलोमीटरवर असेल. म्हणजे नाशिकमधल्या नाशिक 10 किलोमीटर अंतर असणार आहे. इथं 6 किलोमीटर तुम्ही म्हणताय. तर मला वाटतं मातीची गुणवत्ता हा एक मुद्दा असेल, पण तो एकमेव नसेल. तंत्रज्ञान ड्रीपद्वारे औषधं सोडणं, मातीची सुपीकता वाढवणं, फर्टिगेशन, वॉटर सोल्युबल, हां वॉटर सोल्युबल जे आहेत ना ते तुम्ही सोडताय का टोमॅटोला? वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असतात की आता कॅल्शियम 1 किलोची बॅग आणली, 200 लिटरमध्ये विरघळवली आणि ती ड्रीपद्वारे सोडली. असं करताय का तुम्ही? त्यांना ते काका ते सांगतील. तुम्ही टोमॅटोची वाढ चांगली होण्यासाठी औषधं कशी सोडली? हां, तर कमी वेळेत, कमी खर्चात आणि जास्त परिणामकारक आमच्या शेतकऱ्यांचं की ड्रीपद्वारे औषधं सोडणं. आमच्याकडे ज्यावेळेस सुरुवातीला टोमॅटो आलो ना, तुमच्यासारखीच समस्या होती. ते होत नसायचं, वाढत नसायचं. आणि ज्यावेळेस आपण मोकळं पाणी सोडतो ना त्यावेळेस ते काय होतं की मुळं जे असतात ते मुळापेक्षा पण ते खाली जातं. ते पाणी त्या झाडाला उपयोगी होत नाही आणि वरचं पाणी उन्हानं उडून जातं. त्यामुळे ते लगेच, आणि तुम्ही ड्रीपद्वारे सोडलं तर खाली मुळापाशी सगळं सारखा ओलावा राहतो त्याच्या. तर मला वाटतंय म्हणजे माझं काय म्हणजे तुमच्या चर्चेत मला जे वाटतं ना की तंत्रज्ञान ही आहे आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार हे तुम्हाला शेतकऱ्यांची संख्या वाढली की ते आपोआप होईल ते तुम्हाला. त्यामुळे तुम्ही त्या ड्रीपवर आता तुम्ही तिथं शेवगा केलाय ना तर तुम्हाला शेवग्याला सोपं पडेल जास्त ड्रीपद्वारे. त्याच्याने औषधं कमी वेळात सोडता येतात. हां जास्त श्रम औषधं वाचतात. वॉटर सोड तुम्ही भोपळ्याला कशी सोडता औषधं? नाही, मी आता बाटलीचा माप केला आणि वतूनच देतो अर्धा लिटर. ड्रिप नाही ना माझ्याकडे. तुम्ही पण ओतूनच देत होता. एक पीक बनवायचा, बाटलीत भरायचा, एक एवढं बाटली कापून त्याची ओतून द्यायचा अर्धा. आणि ड्रीप तुम्हाला सांगता तसं म्हणजे तुम्ही जरी समस्या सांगितलं ना, ड्रीप करायला एवढी मोठी समस्या नाही बरं का. मला तुम्ही सांगताय त्याच्यावर तुमचं धरणातून पाणी येते 3 इंची. तुम्ही अगदी एखादी टाकी मोठी खरेदी करून सुद्धा ड्रीप वापरू शकता. त्या टाकीत पडेल आणि टाकीला ते जोडलेलं असेल. ड्रीप हे करू शकता. त्याला विहीर आणि शेततळच असावं असं काही नाही. आणि प्रेशर चांगलं असेल तर थेट त्याच्यावर पण जोडू शकता. 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर प्रेशर खूप चांगलं असतं. ड्रीप त्याच्यावर तुम्ही कसं जोडले ड्रीप? आता माझी पाईपलाईन पाईप लागलंय. पाण्याची टाकी तयार केली 20,000. हां, त्याला जोडले ना ड्रीप. त्याला जोडले. आणि त्याला किती खर्च आला त्या टाकीला? तरी 70-80 हजार. मी म्हणतो तसंच टाकी करून त्याच्यात ते करू.
सर आमची समस्या अशी आहे आता शेतीमध्ये कोणतं औषध लागतं हे दुकानदाराला विचारतो, दुकानदार ठरवतो याला कोणते औषध द्यायचे ते घेऊन येतो आणि आम्ही फवारणी. ती सुद्धा समस्या नाही, तुम्हाला मोबाईलवर खूप चांगलं माहिती मिळते. आतापर्यंत सध्या नाही. अभ्यास होत चालला पण. हां, हळूहळू होणार ते, पहिल्यांदा असंच असतं. यापूर्वी दुकानदारांना सांगायचं वर्णन नाही, आमच्याकडे तसंच होतं. हां, असं आहे. चालेल ना, थांबायचं. चालेल, तुमच्या सगळ्यांचे आभार. ह्या काहीच बोलला नाही, याला काय बोलायचं? तुझ्याकडे काय आहे शेतामध्ये? शेती आहे त्याच्याकडे. नाही, असू दे. आपण तसं कशाला सार्वजनिक म्हणायचं? त्याला काय संधी दिली नाही म्हणून म्हणलं. शेतात काय आहे तुझ्या? शेतात काय आहे? शेतात काय आहे? काम करतो का शेतात? सर काय म्हणतात? काम करतो का शेतात? काय करतो? चालेल, तुमच्या सगळ्यांचे आभार. हे काका उशीर आले. तुमच्याकडं शेती आहे का? नाही का? नाही, ठीक. चालेल, तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि चांगली चर्चा झाली. आणि मला काय म्हणायचं आहे की समस्या असतातच. सुरुवातीला कुठल्या पीक पद्धती स्वीकारताना समस्या असतातच. आता आमच्याकडे डाळिंब ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस ते छाटणी कशी करायची लोकांना माहीत नव्हतं. बारामतीकडून लोक यायची, परत हळूहळू आमचे मजूर सगळे शिकले. असं चालेल. अशी संस्था आहे आमची प्रगती अभियान म्हणून हे काय हे आहेत की यांचे. आमची संस्था आहे. शेतीचे प्रश्न त्याचा अभ्यास करणं आणि शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीचा अभ्यास करणं. म्हणजे आम्ही कसा अभ्यास केला, तुम्ही त्याच्यावर बोलू शकता. की आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात चढ उतार भाजीपाल्यामध्ये होतात, सगळ्यात वेगाने. म्हणजे 10 रुपयेचा माल 2 रुपये होतो, 2 रुपयेचा माल 20 रुपये होतो. तरीसुद्धा भाजीपाल्याचे शेतकरी जे आहेत ना, ती पीक पद्धती सोडत नाहीत. म्हणजे भाजीपाला लावलेला माणूस भाजीपालाच लावत राहतो, जरी तोटा झाला, नफा झाला, हवामान हे झालं तरी. मग हे कशामुळं होतं ह्याचा आम्ही अभ्यास करतोय. तसं कशामुळं होतं म्हणजे आता बघा, आता गेल्या वर्षी साठवलेला कांदा तुमच्या भागातला 50% लोकांचा खराब होऊन गेला, अजूनही पडू नये. तरीसुद्धा शेतकरी परत कांदा का करतात? काय मत आहे तुमचं, कशामुळे करतात? आज भाव येईल, उद्या भाव मिळेल, या येतील, ते करतच असतात. पण त्याच्यामध्ये एक शक्यता काय आहे की भाव चांगला मिळाला तर पैसे खूप होतील. त्या काकांना कसे टोमॅटोचे चांगले पैसे झाले, तसं भातामध्ये ती शक्यता कमी असते. भात म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन आहे. म्हणजे आपल्याला राहून फक्त किती 5-10 हजाराचं विकलं जातं एवढंच. हां, जास्त उत्पन्न नाही त्याच्यात. पण आता हे यांचं नाव विसरलं मी. तुमचं नाव काय? चंद्रकांतचं तर भोपळाच 50 हजाराचा झाला, नुसता भोपळा. आणि मग भातापेक्षा भोपळा खूप तसं, त्यामुळं शेतकरी ती पिकं सोडत ते नाही. जेवढा भात पिकला ते भाताच्या पेक्षा ते भोपळ्यात परवडत नाही. ते हा. काहीच नाही. असं ना? नाही, हे जे आहे ना इतर पिकं याच्यापेक्षा भाजीपाला हा परवडेबल आहे. परवडतं. गाजर वगैरे करतात का तुमच्याकडे? गाजर, बटाटा. तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्याने असले प्रयोग करून बघायला पाहिजेत पा. बटाटा होईल, गाजर सुद्धा होईल, तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं, बरं का? नाही, एक वर्षी आम्ही ना असं थोडक्यात असा बारीक छोटासा काऊन होता, घरगुतीच खायला खूप गरज होतं. 4 पोती झालं तर चांगला आला असेल. गाजर का? नाही, बटाटे चांगले आले असतील. मग ते बघूनच थोडं करायला पाहिजे होतं. किंवा गाजर, बटाट्याला थोडं मार्केटिंगच्या आणखीन अडचण येईल, गाजराला येणार नाही. 2.5 महिन्याचं पीक आहे आणि जमीन जर अशी असेल तर येईल चांगलं. करून बघायला काय हरकत नाही. शेवटी सगळे शेतकरी आता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सफरचंद पण लावले शेतकऱ्यांनी आणि खजूर पण लावलेला आहे. त्यांना काही कोणी सांगितलं, आपलं करून बघतात. खजूर देशमुख म्हणून एक बार्शीतले शेतकरी आहेत, बार्शी तालुक्यातले,
त्यांनी खजूर आपली पेंड खजूर खायची त्याची पण शेती केली. सफरचंद पण केळी पण करतात. लावली तिथं डुकरं येत नाही ठेवली सगळी बघून खातात. डुकराचा आहे का समस्या? जंगली जनावर मग मगापासून आलं नाही आपल्या समस्येत ही समस्या. ते नाही आले, आता आले भुईमुगासाठी आणि तेच तर म्हटलं भुईमुग करतात आणि मग ती समस्या पुढे आली नाही. कसं काय आले मला पण तेच आश्चर्य वाटलं. रानडुकराची समस्या आहे का? कुठल्या कुठल्या पिकाला नुकसान करतात? ते भुईमुग हे रताळ काय केले का तिला बाजरी पण खात आहे ना. बाजरी भाजी ज्वारी नागली वगैरे काय असेल. नागलीचं पीक तर आता हद्दपारच होत आलंय. पूर्वी इथे 40-50 पोते नागली होत होती. आता ते 50 किलो झालेलं आहे. असं नाही. डुक्कर 50 किलो बरोबर. डुक्कर अचानकच होण्याचं कारण काय म्हणजे कशामुळे ही समस्या आली? जंगल आहे. अहो जंगल तर पूर्वीपासून असणार आहे. जंगल पूर्वीपासूनच असणार आहे. जंगल अचानक थोडंच होणार आहे. काही दुसरीकडे उपद्रव झाला की इकडे आणून सोडतात ना, ह्या भागात. असं ना. हा ते तसं. बिबटे वगैरे इकडे आणून सोडतात. बिबटे आहे का तुमच्या? बिबटे भरपूर आहे. असं ना. ते माणसावर काल करते ती वेगळीच जात नाही बरं का? हा. आपण बदलाव पाहतो, वेगळीच जात आहे. आणि आपला रानटी वाघ आहे ना तो वेगळा माणसाजवळ नाही शकत. डुकराची आमच्याकडं आमच्या गावाला काय झालंय ते मी सांगतो आमच्याकडच्या भागात. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुमच्याकडे ती सामाजिक वनीकरणाने कोरेगाव म्हणून गाव आहे. त्या गावाला सामाजिक वनीकरणवाल्यांनी झाडं लावली. गिरीपुष्प म्हणून माळरानावरती चांगलं झाड येतं आणि फास्ट वाढतं. आणि तिथं त्या माळरानावर पूर्वी हे असायचं म्हणजे गवताळ बाग होता. त्या गावातली लोक तिथं जनावरं घेऊन जायचे आणि त्याच्यातून त्यांना चांगले पैसे मिळायचे. शेळ्या जनावरं सगळी सरकारी जमीन त्याच्यावर यांनी झाडं लावली. त्यामुळे ते गवत नष्ट झालं, जनावरं नष्ट झाली आणि त्याच्या आश्रयानं डुकरांची संख्या वाढली. तिथं तर फक्त आता गहू आणि सोयाबीन हे 2 पिकाशिवाय दुसरं काहीच येत नाही. का तर ते डुकरांनी अगोदर त्यांच्याकडे भुईमुग वगैरे, पण आता उडीद मूग कशावरही ते नासाडी करतात. ते तसं तुमच्याकडे काही नवीन जंगल तयार केले का? झाड अशी काही लावली नाहीत? काय नाही. चालेल मग थांबूया. तुमचे परत सगळ्यांचे आभार.